नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा शेतातला आंबा किती छान फुटलेला आहे. आणि दोन आहेत तसे, पण ते एकाची एकच फांदी फुटलेली आहे, म्हणजे एकाच फांदीला बार मोहर आलेला आहे. आणि याला हा एक काय नाही, भरपूर असा फुटलेला आहे. तर हे बघा पत्ताकोबी हे किती छान अशी आलेली आहे. ही माझ्या मामीच्या शेतात आहे. पण खूप छान दिसली, म्हटलं चला ही पण दाखवा. मी मागे पण याच्यावर एक व्हिडिओ केला होता. तर खूप छान असे त्यांनी 10-15 झाडं लावलेले होते, घरच्या पुरते, म्हणजे नाही का घरी खाण्यासाठी. पण खूप छान असं आलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणजे नाही का खाली कांद्याचं बिवड वगैरे होतं, म्हणजे कांदे खराब झालेले होते ना, तर ते असे त्यांनी वाफ्यात पसरवून देऊन आणि मग लावलं होतं. त्यामुळे छान येतील आपल्याला घरी खायला म्हणून लावले होते त्यांनी. तर बघू शकता की खूप छान असे आले. मी पण त्यांच्याकडून रोपं घेतलेले आहेत. त्यांनी रोप ठेवलेले होते ना, तर मी घेतलेले आहेत ते. आता मी घरी गेल्यावर लावणार आहे. बघू कसे येतात घरी, कारण इथे म्हणजे शेतात खूप छान येतात ना. बघा किती छान असे आलेले आहेत. आपण घरी किती शेणखत टाका, पाणी टाका, हे करा ते करा, तर एवढं छान नाही आहेत. म्हणजे जसं शेतात येतं तसं एवढं छान घरी नाही आहेत. तर बघू शकता, तरी पण मी प्रयत्न करील. आणि खूप छान असे मोठे मोठे गट्टे झालेले आहेत. आता ज्यांना वाटेल ते नेतील आता, म्हणजे नाही का आपले असते शेजारी पाजारी म्हणा किंवा पाहुणे रावळे, कोणाला पण आता वाटून द्यायचे, एवढे काय करणार ना आपण घरी. आणि हे बघा टोमॅटोसुद्धा 2-3च झाडं आहेत, पण खूप सारे टोमॅटो पण लागलेले आहेत. आणि एक कांदा पण आहे, तर ढेंगळा कांदा लावलेला आहे आमच्या मामींनी त्यांना. तर हे बघा खूप छान असे आलेले आहेत. बऱ्यापैकी आता ते झालेले आहेत. काही काही याला नाही अजून लागलेले, काही काही याला खूप मोठे मोठे असे गट्टे झालेले. बघा किती मोठं आहे. आणि हे टोमॅटोचे झाडं आहेत. तर छान असे आलेले आहेत. मी आता घेतलेले आहे रोपं त्यांच्याकडून. बघू आता लावीन मी पण घरी गेल्यावर, आणि तुम्हाला दाखवेल कसे आलेत ते घरी. कारण मी त्यांना पण फ्लावर जे असतं ना, फ्लॉवरचं रोप मी त्यांना ठेवलेलं आहे. ते मी त्यांना आता कांदे लावायला येईल ना, म्हणजे आले होते मी काल. हा व्हिडिओ मी आज टाकत आहे, कारण आम्ही कांद्याला, हे बघा हे कांद्याचं रोप आहे. तर कांदे लावायला चालू केलेले आहेत. कारण आपण दुसरीकडे दुसऱ्याच्या शेतात पण थोडं रोप टाकलं होतं, कारण इथं कपाशी होती आणि ऊस होता ना. ऊस गेल्यानंतर हे वावर नीट केलं होतं, आणि नंतर इथे रोप टाकलं होतं. तर जरा मागासच झालेलं आहे आणि बारीक पण पडलेलं आहे थोडंसं. पण आता बघू, वावर तयार केलेलं आहे. तर हे कांद्याचं रोप आहे, एवढं लावलेलं आहे. आणि इकडे मी म्हणजे रोप टाकायच्या आधी आणि गहू पेरायच्या आधी ना धणे दिले होते. कोथिंबीर, हे बघा छान अशी कोथिंबीर आलेली आहे. तर म्हटलं चला, ते काय होतं, मी शेतात आलेलो व्हिडिओ का करत नाही माहिती आहे का, खूप असं उन्हाने चमकतं, कारण घरून यायला उशीर होतो. आणि मग इथं आलं का ऊन होतं, आणि उन्हाने खूप चमकतं. काय असतं, काय पीक काय ते नीट करत बी नाही, आणि ते चमकतं. त्याच्यामुळे मग मी शेतात आले व्हिडिओ करत नाही शक्यतो. पण आज कोथिंबीर घ्यायची होती मला वड्याला. मी म्हटलं चला छान, आता बाया यायला लागल्या का काय राहणार नाही, कारण नेतात ना आता कांदे लावायला आल्यावर. आणि ते कांद्याच्या साईडलाच एक फट्टी होती ना, ते म्हणजे वाफा एक करून लावला होता. तर त्याच्यातच ही कोथिंबीर टाकलेली होती. कारण धने अगोदर टाकले होते ना, आपलं पेरणी करायच्या अगोदर. तर बघू शकता छान असं आलेली आहे कोथिंबीर पण घरच्या घरी आपली. आणि आता बाया आल्या ना, बाया घेऊन जातील भरपूर. आता काय 4-4 काड्या सगळ्या जणी नेतील. तर छान असे बघा किती छान, म्हणजे नाही का वास पण एकदम मस्त असं येत होता. आणि हे बघा हे कांद्याचं रोप आहे. तर जरासं थोडं बारीक पडलेलं आहे, पण छान आहे. आणि अजून दुसरीकडे पण आपण टाकलं होतं, कारण इथे लेअर झालं होतं ना, ते चांगलं आहे. आता कांदे लावायला चालू केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच. तरी बघू शकता तुम्ही. ह्या व्हिडिओ मी आज एडिट करत आहे. खरं तर कालच, म्हणजे सोमवारपासूनच वावर फोडलेला आहे, कारण नंतर सणाचं बाया येणार नव्हत्या ना, म्हणून सोमवारीच वावर फोडून ठेवलेला आहे. तर बघू शकता याच्यात आपण शेपू पण टाकली होती. थोडीशी होती, कारण घरी भरपूर लावलेली आहे ना, थोडंसं बी उरलं होतं, तर मी इथे टाकलेलं आहे, याच्या कडाकडाने टाकलेलं आहे. तर हे काढून घ्यायचं आहे आता. कांद्याचं रोप एकदा उपटायला लागल्यावर काय मग काढायला लागल्यावर काय राहणार आहे ते. तर हे बघा हे वावर तयार झालेला आहे. इथं कपाशी होती, काही ऊस होता, ते गेल्यानंतर आपण वावर तयार केलेला आहे ना, म्हणजे बांधलेला आहे, वाफे तयार केलेले आहेत. तर बघू शकता छान असं आता तयारी सगळी झालेली आहे, आणि लावायला पण चालू केलेलं आहे. आज मंगळवार आहे, मी आज व्हिडिओ टाकत आहे. आणि हा आपला गहू आहे, 4 एकर आहे गहू, पण तिनं 1 एकर आपण खाण्यासाठी केलेला आहे, आणि बाकीचा दुसरा आहे. तर बघू शकता, हे बघा असं चमकतं, त्यामुळे मग नाही इच्छा नाही होती व्हिडिओ करायची. तरी पण म्हटलं चला करावं, आज आहे तर वेळ पण होता, आणि मस्त वातावरण होतं, एकदम गार शांत असं थंड हवा होती. तर बघू शकता असं खूप ब्लर ब्लर दिसतं आणि खूप चमकतं ते, त्यामुळे व्हिडिओ करायला मन नाही वाटत. म्हणून मी कधी शेतात आल्यावर व्हिडिओ करत नाही.
तर खत वगैरे पाणी वगैरे दिलेलं आहे, त्याला खत वगैरे मारून झालेलं आहे. आणि हा बघा हा खायचा गहू आहे का, म्हणजे 1 एकर जो केलेला आहे ना आपण, तो घरी खाण्यासाठी केलेला आहे आणि बाकीचं दुसरं आहे. तर बघू शकता छान असा गहू पण आलेला आहे. तर कसा वाटला आपला व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी कांदे लावायला सण वगैरे झाल्यानंतर कांदे लावायला जेव्हा चालू करतील त्यावेळेस मी नक्कीच ते पण व्हिडिओ टाकल, कारण सोमवारी फक्त वावरच आपण फोडून ठेवलेलं आहे, लावायला अजून चालू नाही केलेलं आहे. तर चला भेटू आपण परत.